एवढं सगळ्या कढाई बघून घाबरू नका। नमस्कार मैत्रिणी, आज कोणतीही रेसिपी शूट नाहीये, कोणताही पदार्थ बनवत नाहीये, तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आणि सगळ्या नंतर आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय की कोणती कढाई वापरली, स्टील, ॲल्युमिनियम, पितळ, लोखंड की मातीची भांडी, कोणती चांगली, कशाने आरोग्याला धोका आहे, कशामध्ये काय बनवलं पाहिजे आणि काय खबरदारी घेतली पाहिजे, हे सगळे विषय यामध्ये कव्हर होतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका। तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करतोय या कढईपासून, म्हणजेच आपली ही आहे लोखंडाची कढई। आता मी जेव्हा इकडे दुबईमध्ये शिफ्ट झाले होते तर मी येताना फक्त एक ॲल्युमिनियमची कढई घेऊन आले होते, ती पण छोटी, कारण की माझ्याकडे सामान जास्त होतं, माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या होत्या। आणि यावरती आपण पूर्ण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत की दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी राहायला जात असताना कोणकोणती भांडी आपण घेऊन गेलो पाहिजे। तर आता बॅक टू विषय। तर माझं असं होतं की मी जेव्हा येताना आले तेव्हा मी एकच ॲल्युमिनियमची कढई घेऊन आले होते, तर त्यामुळे मग मला आल्यानंतर इथे कढई घ्यावी लागली, तर मग ही वाली कढई विकत घेतली होती। आता ही जी आहे ही लोखंडाची कढई आहे। आता या कढईचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते। लोखंडाच्या कढईमध्ये जेवण बनवल्यानंतर त्यामध्ये आपल्या शरीराला आयर्न मिळतं असं सायंटिफिकली प्रूव्हन आहे। म्हणजेच लोखंडाची ही जी कढई आहे आपल्यासाठी चांगली आहे। आता तळण्यासाठी किंवा कोणतेही पदार्थ फ्राय करण्यासाठी ही कढई अतिशय उत्तम आहे, कारण की ही कढई पातळ असते, हे बघू शकता तुम्ही, पातळ असते। त्यामुळे ही कढई जी आहे ना लवकर तापते, म्हणजे तुम्ही कोणताही पदार्थ याच्यामध्ये तळण्यासाठी जर वापरला तर या कढई लगेचच गरम होतात, तेल गरम होतं, पदार्थ चांगला तळला जातो आणि मेन म्हणजे गॅस कमी लागतो। आता ही कढई जेवण बनवताना तितकीच उपयोगी आहे का, तर याचं उत्तर आहे की हो, पण याच्याबरोबर काही काळजी घ्यावी लागते। तर ही टिकाऊ आहे, चांगली आहे, पण या कढईमध्ये आयर्न आहे, बरोबर, लोखंड आहे। हे लोखंडाचा कोणत्याही ॲसिडिक गोष्टीशी संबंध आला की रासायनिक प्रक्रिया होते। म्हणजे थोडक्यात काय, चिंच, लिंबू, टोमॅटो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या ॲसिडिक गोष्टी आहेत, या जर याच्यामध्ये शिजवल्या गेल्या किंवा कुठल्याही अन्नपदार्थामध्ये त्या गोष्टी वापरून तुम्ही जर तो अन्नपदार्थ यामध्ये बनवला तर त्यामध्ये रासायनिक प्रक्रिया व्हायला सुरू होते। पण ह्याचाच अर्थ हा नाही की तुम्ही ह्याच्यात बनवू शकत नाही, तुम्ही यामध्ये जेवण बनवू शकता। पण काय करायचं, जेव्हा तुमचं जेवण बनवून झालं की लगेचच या कढईमधलं जेवण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं। याचाच अर्थ काय की याच्यामध्ये तुम्ही जेवण बनवा आणि त्यानंतर जेवण जसं थंड थोडंसं, म्हणजे आता समजा तुम्ही वरण बनवलंय, ठीक आहे, वरण बनवून झाल्यानंतर जेव्हा एक उकळी येते आपण गॅस बंद करतो, गॅस बंद केला की लगेचच यातलं वरण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं, जेणेकरून कोणतीही रासायनिक प्रक्रिया होणार नाही, आपल्याला आयर्न मिळेल। आणि ही कढई वापरायला पण अतिशय सोपी आहे, म्हणजे धुवायला एकदम चांगली आहे, सोपी आहे, तुम्हाला जास्त काहीच करायची गरज नाही। आता ही कढई मी बरेच दिवस झाला वापरते, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता अशी गुळगुळीत झाली, हे बघा, अशी गुळगुळीत झालेली आहे। त्यामुळे याला कोणतंही मला कोटिंग करायची गरज नाहीये किंवा ही गंजत नाही। मेन म्हणजे माझ्याकडे जी आहे ही गंजत नाही, कारण ही रेग्युलर यूजमध्ये आहे। जेव्हा तुमची वापरून होते, आता जर समजा तुमच्या कढईला गंज लागतोय तर काय करायचं, वापरून झाली कढई की एखादं थोडंसं तेल टाकायचं, आपलं खाण्याचं तेल टाकू शकता तुम्ही, एखादं 2 ड्रॉप टाकायचे, फक्त हाताने असं पूर्ण पसरवून घ्यायचं, हे बघा, म्हणजे असं पूर्ण लावून घ्यायचं आणि उन्हात ठेवायचं किंवा मग तुम्ही घरात कुठेही ठेवू शकता। फक्त तेल लावायला विसरू नका, जेणेकरून ह्याला गंज चढणार नाही। आणि जर समजा गंज आलाय तर ह्याचा अर्थ हा नाही की ही कढई खराब झाली, तुम्ही फेकून द्याल, अजिबात नाही। गंज आलाय, व्यवस्थित ह्याला गरम पाणी टाकून ठेवा 1-5 मिनिटं, त्यानंतर ह्याला ना चांगलं घासणीने घासून काढा, तो गंज निघून जातो। पुन्हा एकदा पाणी याच्यामध्ये गरम ठेवा 1-5-10 मिनिटं, पुन्हा एकदा घासा, पूर्णपणे गंज तुमचा निघून जातो आणि तुमची कढई परत पुन्हा एकदा नवीन सारखी चकाचक होते। तर हे तुमचा हा पहिला कढईचा झाला। याचे फायदे मी तुम्हाला सांगितले, त्याचे तोटे सांगितलेत, आणि ही कढई वापरायला खरंच खूप चांगली आहे। तर माझं प्रेफरन्स आहे की तुम्ही लोखंडाची कढई वापरा। चला, आता लोखंडाच्या कढईबद्दल मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगितलं, त्याचे फायदे तोटे सगळे काही। आता दुसरा नंबर येतो तो म्हणजे पितळाची कढई। हे बघा, ही आहे माझ्याकडे पितळाची कढई। बायकांच्या घरात पितळाची कढई ही असते, म्हणजे असतेच, कारण आपल्या आधीच्या सासवा किंवा आधीच्या जी जनरेशन होती त्यांच्यासाठी पितळ, तांब हा एकदम जिव्हाळ्याचा विषय होता। आता नंतर काळ जसा पुढे निघत गेला, ही भांडी वापरायला तर असतात चांगली, पण स्वच्छ करण्यासाठी थोडीशी मेहनत लागते, त्यामुळे मेंटेनन्स म्हणू शकतो तुम्ही, स्वच्छ करण्यासाठी थोडीशी मेहनत लागते। त्यामुळे मग कसं झालं
बिझी लाईफस्टाईल आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या वस्तू ज्या आहेत त्या मागे पडत गेल्या. पण आता पुन्हा एकदा नवीन काळाला जुनं ते सोनं आणि पुन्हा आपण त्याच गोष्टींकडे वळालोय ज्या गोष्टी आपण मागे सोडल्या होत्या. मी दोघंच आहोत, नवरा बायको आणि एक मुलगी, जी आम्ही दुबईमध्ये राहतो. तर माझ्यासाठी ही इनफ आहे, म्हणजे आमच्यासाठी भाजी वरण किंवा काहीही बनवायचं असेल तर आमच्यासाठी ही पूरक आहे. तर जेवण हळूहळू स्लो शिजेल तसं अन्नपदार्थ चांगला बनतो. तर तेच हे आहे, पितळामध्ये तांब्यामध्ये थोडंसं हळू जेवण शिजतं, हे चांगलं सुद्धा आहे. पण आता महत्त्वाची गोष्ट हे की पितळेची भांडी घेताना ट्रस्टेड जे आहेत, जिथून तुम्ही आतापर्यंत भांडी घेत आलेली आहेत किंवा जे लोक चांगली आहेत, ज्याच्याकडे चांगलं तांबं पितळ मिळतं तिथूनच घ्या. दुसरी गोष्ट, याचं कोटिंगचं लक्ष द्यावं लागतं की ह्याच्यावरती कलई केलेली असते आणि ती कलई केल्यानंतरच तर भांडं आपल्यासाठी योग्य असतं खाण्यापिण्याच्या गोष्टी बनवण्यासाठी. तर वेळोवेळी याची कलई करून घेणं गरजेचं आहे. चिंच त्याच्यानंतर तुमचं टोमॅटो, ह्या सगळ्या गोष्टी, कोकम, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही शिजवल्या तर ह्याची रासायनिक प्रक्रिया व्हायला सुरू होते आणि सेम आपल्या लोखंडाच्या कढईसारखंच आहे. मग याच्यात पण सुद्धा तुम्ही जेवण बनवलं की ते जेवण लगेचच साईडला काढून ठेवायचं आणि त्यानंतर स्वच्छ करायचं म्हणाल तर पितांबरी सगळ्यांच्याच घरी असते. पितांबरी तुम्ही वापरून ही भांडी स्वच्छ करू शकता. बरं, थोडीशी ही मेंटेनन्सला अवघड असतात, त्यामुळे मी प्रेफर करते की मी जास्त हे भांडं वापरत नाही, ही कढई मी जास्त वापरत नाही. जर मला देवाला शिरा बनवायचा आहे किंवा चांगलं काहीतरी बनवायचं त्यावेळेसच मी ही कढई वापरते. तुम्ही या कढईमध्ये तळण्यासाठी तर अजिबात वापरू नका, कारण ही खूप काळी पडते. जर तळायला घेतलं तर हे गरम होतं आणि थंड लवकर होत नाही, मग हे सगळी भांडी काळी होतात. आणि शक्यतो जर तुम्ही आता नवीन कढया घेणार असाल तर ह्या कानाच्या कढया अजिबात घेऊ नका, कारण जेव्हा हे कान असतात, हे साईडला दोन, हे कान जेव्हा असतात तेव्हा भांडं धुण्यासाठी प्रॉब्लेम येतो. म्हणजे घासताना इथे व्यवस्थित घासता येत नाही, ह्या साईडला घासता येत नाही, इथे घाण तशी जमा राहते. आणि दुसरी गोष्ट, याचं झाकण जे आहे ना, आपण त्याच मापाचं झाकण ठेवावं लागतं. मोठं ताट किंवा दुसरं कोणती झाकण आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकत नाही, कारण हे कान असतात. त्यामुळे त्याच कम्पॅरिझनमध्ये जर असे कान असतील, हे बघा, हे असे कान असतील साईडला आलेले तर चालू शकेल, पण हे असे उभे कान नको. हे आडवे कान असतील ना तर चालतील. हे बघा, हे आडवे कान आहेत, ह्याचे कान उभे आहेत. मी तुम्हाला डिफरन्स दाखवते. ही सुद्धा कढाई अतिशय उत्तम आहे, पण तेच आहे की रेग्युलर यूज जर तुम्हाला वापरायची असेल तर ह्या कढाईचं मग तुम्हाला क्लीन करण्यासाठी तुम्हाला मेहनत लागेल. तर आता आपण 2 कढायांचं बघितलं, पितळ आणि दुसरं म्हणजे आपली स्टीलची कढई. आता तिसरी सगळ्यांच्या घरांमध्ये अवेलेबल असणारी, एक नाही दोन, 3, 4 कढया असतात याच्या, ते म्हणजे ॲल्युमिनियम, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे, अजिबात चांगलं नाही. आणि तेच आपल्या घरांमध्ये खूप आहे. म्हणजे कित्येक वेळा ॲड येतात, कित्येक वेळा सांगितलं जातं, जे आपले डॉक्टर्स असतात, त्यानंतर जे आपले इन्फ्लुएन्सर्स असतात, जे पॉडकास्ट करतात हेल्थच्या रिलेटेड, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये जेवण बनवू नका, अजिबात बनवू नका. आता ही कढई मी जे तुम्हाला आधी सांगितलं व्हिडिओमध्ये की मी दुबईला येताना इंडियावरून घेऊन आले होते, कारण ही छोटी कढई आहे, लगेचच बाहेरनं आणण्यापेक्षा म्हणून इथं मी घेऊन आले होते. आणि ही कढई बघा, आता मी अजिबात वापरत नाही, म्हणजे याच्यात मी तळायला सुद्धा घेत नाही, कारण ही घासायला खूप मेहनत लागते. सगळ्यात जास्त जर मेहनत कोणतं लागत असेल तर ही कढई घासायला लागते. म्हणजे ॲल्युमिनियमच्या कढईला एकतर पितांबरीचा काही फायदा होत नाही, म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही तांब्या, पितळ, स्टीलला पितांबरीने घासू शकता, पण ह्या कढईला पितांबरीचा काहीच उपयोग होत नाही, ह्याला तुमची मेहनतच लागते. तुम्ही या कढईला बघा किती स्क्रॅच आतमध्ये बघू शकता, किती स्क्रॅच पडलेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण जेवण बनवतो, चमचा वगैरे आपण घासतो याच्यामध्ये, तर हे सगळे स्क्रॅच येतात आणि स्क्रॅच आला म्हणजे हे भांडं खराब झालं. आता एक स्क्रॅच आला की भांडं आपण काही बदलत नाही, बरोबर. त्यामुळे ॲल्युमिनियम शक्यतो वापरू नका, अजिबात वापरू नका. तर मंडळी, ॲल्युमिनियम झालं, लोखंडाची कढई झालं, पितळेची कढई झालं. आता तुम्हाला मी सगळ्यांचे फायदे सांगितले, तोटे सांगितले की कोणतं वापरायला पाहिजे, कोणतं नाही वापरायला पाहिजे. तर तुम्ही विचार करत असाल की मग नेमकं वापरायचं काय. तू सांगते की पितळेच्या कढईला घासायला त्रास लागतो किंवा जेवण बनवलेलं लगेचच काढून ठेवायला लागतं. स्टीलचं पण तसंच, लोखंडाचं पण तसंच सांगितलं की लोखंडामध्ये जेवण जास्त वेळ गरम झाल्यानंतर काढून ठेवायचं, जास्त वेळ लोखंडामध्ये जेवण ठेवायचं नाही. तर मग आता तुमचा पण हा प्रश्न आला असेल की मग अश्विनी नेमकं वापरायचं काय. तर मंडळी, हे बघा, ही आहे स्टेनलेस स्टीलची कढई, नॉर्मल आपली स्टेनलेस स्टीलची कढई, काही फॅन्सी नाही. आता तुम्ही म्हणाल फॅन्सी म्हणजे काय, हे बघा, हे आहे फॅन्सी. ही पण स्टेनलेस स्टीलची कढई आहे, पण यामध्ये असं कोटिंग केलेलं आहे, याला हनीकोम कोटिंग म्हणतात. तर ही कोटिंग आहे, तर हे पण नाही घ्यायचं आहे,
म्हणजे मी त्याच्याबद्दल येणार आहे पुढे, पण मी तुम्हाला दाखवते की ही कढई बघा, ही आहे स्टेनलेस स्टीलची कढई. ही आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे असं तुम्ही म्हणू शकता. का वापरण्यासाठी एकदम साधी सुटसुटीत आहे, घासण्याचं टेन्शन नाही, व्यवस्थित धुता येते, व्यवस्थित स्वच्छ होते, जेवण एकसारखं बनतं. म्हणजे कढई जी आहे, आता माझ्याकडे जी आहे ही ट्रायप्लाय कढई आहे, ही मधुराज रेसिपीची कढई आहे बरं का. हवी असेल तर लिंक मी शेअर करेल, कमेंट करा. तर ही आहे मधुराज रेसिपीची कढई. स्टीलची कढई जी असते ती गरम व्यवस्थित होते, एकसारखी हीट डिस्ट्रीब्यूट होते, त्यामुळे जेवण लवकर शिजतं, चांगलं शिजतं आणि जास्त गॅसची बचत होते. म्हणजे गॅस जास्त लागत नाही. आता पितळेचं भांडं तापायला वेळ लागतो, त्याच्यामुळे गॅस जास्त लागतो. तसं ह्या कढईमध्ये तुम्हाला जास्त वेळ, तर मी तुम्हाला सांगू, ही कढई टिकाऊ असते. म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या ही कढई वापरू शकता. स्टेनलेस स्टील खराब होत नाही, गंजत नाही, याला कोणताही गंज येत नाही, धुण्यासाठी सोपी असते, स्वच्छ लगेच होते. त्याचबरोबर हाय फ्लेमवरती तुम्ही याच्यामध्ये जेवण बनवू शकता. याला कोणत्याही प्रकारची कोटिंग नाही आहे, तुम्ही बघू शकता. आता जसं पितळेमध्ये कलई केलेली असते, नॉनस्टिकला कोटिंग असते, तसं ह्याला कोणतीही कोटिंग नाही आहे. त्याच्यामुळे अन्नपदार्थ तुम्ही इझिली बनवू शकता. म्हणजे एकदम टेन्शन फ्री होऊन तुम्ही ही कढाई वापरू शकता. तर आता तुम्ही म्हणाल की स्टीलची कढाईचे तर एवढे बेनिफिट सांगितले, याचे तोटे नाही सांगितले. सांगते ना, थांबा ना. आता स्टीलच्या कढईमध्ये काय होतं बऱ्याच वेळा, की जेव्हा आपण एखादी हलकी स्टीलची कढई घेतो, म्हणजे एक साधी स्टीलची कढई घेतो ना, तर त्या स्टीलची कढई गरम पटकन होते आणि त्याचबरोबर मग जी फोडणी असते ती जळते आणि तो असं भडका उडतो आणि मग आपल्याला भीती वाटते की नाही, स्टील चांगलं नाही आहे. तर मी तुम्हाला काय सजेस्ट करेल की ट्रायप्लायवाली स्टीलची कढई घ्या. जेणेकरून ट्रायप्लाय म्हणजे काय, बाहेर तुम्हाला स्टीलचं कोटिंग असतं, इथे स्टीलचं कोटिंग आहे आणि आतमध्ये ह्या दोघांच्या मध्ये एक ॲल्युमिनियमचं कोटिंग असतं. त्यामुळे जी आहे हीट इव्हनली स्प्रेड होते, जास्त गरम होत नाही भांडं आणि कोणतीही तुमची फोडणी जळत नाही किंवा करपत नाही किंवा अन्नपदार्थ जो आहे तो चिटकत नाही. आता बऱ्याच वेळा स्टीलच्या कढईमध्ये जेवण बनवताना अन्नपदार्थ चिटकतो किंवा करपतो, तर ह्या कढईमध्ये अजिबात असं होत नाही. मी स्वतः ही कढई गेले 7 ते 8 महिने झालं रेग्युलरली वापरते. म्हणजे अगदी दिवस रात्र ह्याच कढईमध्ये माझं जेवण बनतंय. तर माझा स्वतःचा प्रेफरन्स असाच आहे की तुम्ही स्टीलचीच कढई वापरा. तर मंडळी, आता या सगळ्या कढाईंची तर तुम्हाला माहिती मिळालेलीच आहे. स्टीलची झाली, ॲल्युमिनियमची झाली, पितळाची झाली, लोखंडाची झाली. आता बऱ्याच घरांमध्ये किंवा आता एक नवीन फॅशन आलेली आहे किंवा ट्रेंड म्हणू शकता आलेला आहे, ते ह्या कढाईचं. आता नॉनस्टिकची कढाई मी घेतलेली नाहीये किंवा काही वापरतो, कोटिंग निघण्याची भीती असते, त्यामुळे मी ही कढाई सध्या तरी वापरत नाहीये. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला जर घ्यायची असेल तर ही वालीच कढाई घ्या, आपली नॉर्मल स्टेनलेस स्टीलची, जेणेकरून यामध्ये अन्नपदार्थ चिटकत सुद्धा नाही, चांगला सुद्धा कढाई किंवा भांडं म्हणू शकता. ते आहे हे चिनी मातीचं, म्हणजे हे मातीचं भांडं आहे. हे बघा, हे मातीचं भांडं आहे. आता ह्या मातीच्या भांड्याशी माझं स्वतःचंच एक वेगळं नातं तुम्ही म्हणू शकता, कारण मला स्वतःलाच यामध्ये जेवण बनवायला अतिशय आवडतं आणि चांगलं सुद्धा आहे. आता हे भांडं घेताना काळजी काय घ्यायची की आतमध्ये कोणत्याही प्रकारची कोटिंग नसली पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला गुळगुळीत किंवा असं दिसतं बघा कोटिंग, तसं कोटिंग असलं नाही पाहिजे की जेणेकरून ते कोटिंग मग आपल्या पोटात जायला नको. तर हे आपल्या नॉर्मली आपल्या इथं सगळीकडे एकदम चांगली इझिली मिळणारं भांडं आहे. तर तुम्ही हे भांडं नक्की वापरू शकता. फक्त काळजी एवढीच घ्यायची की हे भांडं जेव्हा गरम असतं किंवा तुम्ही जेव्हा जेवण बनवता तेव्हा डायरेक्टली कडचीनी ह्याला पकडायचं नाही. जर तुम्ही कडचीनी ह्याला पकडलं, म्हणजे पक्कड किंवा कडची, सांडशी जे काय म्हणतो तुम्ही, त्याने जर ह्याला पकडलं तर हे तिथंच ब्रेक होईल, कारण ते गरम झालेलं असतं. तर ह्याला एखादा कपडा घ्यायचा, दोन्ही साईडने पकडून हलगद असं उचलून साईडला ठेवायचं. आता हे मातीचं भांडं आहे, याच्यामध्ये काही काही पदार्थ खूप सुंदर बनतात, म्हणजे ह्याचा स्मेल पण छान येतो. यामध्ये जेवण बनवणं म्हणजे अगदी असं वाटतं आपल्या आपल्या गावाला, आपल्या घरी आपण मातीच्या भांड्यात जेवण बनवतो आणि त्याचा स्मेल येतो ना, तसा अन्न पदार्थाला सुवास येतो. तर हे भांडं मी तुम्हाला रिकमेंड करेल की वापरा. फक्त एवढंच आहे, याची काळजी घ्या. वापरताना ह्याला एकदम हलकं वापरावं लागतं किंवा एकदम लक्षपूर्वक वापरावं लागतं, पडलं तर फुटतं. तर मंडळी, तुम्हाला फायनली कळालेलं आहे कोणती भांडी तुमच्यासाठी चांगली आहेत आणि कोणती भांडी तुमच्यासाठी चांगली नाही आहेत, म्हणजे कोणती कढई तुम्ही वापरायला पाहिजे आणि आता तुम्ही कोणती नवीन कढई तुम्ही शॉप केली पाहिजे. अश्विनीने सगळं तर सांगितलं, पण एका गोष्टीबद्दल ते बोललीच नाही. हो, मला माहिती आहे, पण मुद्दामून मी हा विषय शेवटी ठेवला होता. तर मंडळी, नॉनस्टिकची कढई आजकाल आपण बघतो की प्रत्येक जण नॉनस्टिकमध्ये जेवण बनवतोय. म्हणजे अगदी तुम्हाला साधं साधं काही जरी बनवायचं असेल तर आपण नॉनस्टिकचा वापर करतोय, पण हे कितपत योग्य आहे हे स्वतः जरा चेक करा. जरा समजून घ्या की नॉनस्टिक जे आहे हे चांगलं नाही असं मी म्हणू शकत नाही.
आणि चांगलं आहे असंही म्हणू शकत नाही, कारण की त्याच्यावरती जे कोटिंग केलेलं असतं, आता ते कोटिंग तुम्ही चेक केले पाहिजे, FDA अप्रूव्ह आहे का किंवा फूड ग्रेड अप्रूव्ह आहे का, चांगल्या कंपनीचं तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, नॉनस्टिक वापरताना थोड्याशा काळजी घ्यावी लागते. मला वेळ लागत नाही, पदार्थ लवकर शिजतो, तेल अगदी कमी लागतं, म्हणजे तुम्ही अगदी थोडंसं जरी तेल टाकलं तरी तुमचा पदार्थ छान उत्तमरित्या शिजतो. तरीसुद्धा नॉनस्टिक तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. आता ते कसं, नॉनस्टिकमध्ये जर तुम्ही व्यवस्थित वापरलं तर तुमच्यासाठी चांगलं आहे. आता व्यवस्थित वापरणं म्हणजे काय, की नॉनस्टिकमध्ये चमचा जो आपण वापरतो किंवा स्पून, स्पॅच्युला जे काही वापरतो ना, ते आपण लाकडी वापरला पाहिजे किंवा तो सिलिकॉनचा वापरला पाहिजे. पण आपण काय करतो, आपल्याला सवय असते लोखंडी वापरण्याची किंवा स्टीलचा. आपण रेग्युलर भाज्यांना जो उलथनं किंवा पळी चमचा घेतो तेच आपण नॉनस्टिकमध्ये वापरतो. त्याने काय होतं की त्याला स्क्रॅच पडतात, आणि स्क्रॅच पडल्यानंतर त्याचं कोटिंग निघतं, आणि कोटिंग निघाल्यामुळे ती कोटिंग आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते, आणि त्यांनी विविध आजार होण्याची आपल्याला शक्यता असते. आता त्यातून गंभीर आजार सुद्धा होतात बरं का. ते जरा सर्च करा आणि स्वतः त्यापासून लांब राहा. म्हणजे नॉनस्टिक कमीत कमी वापरायचा प्रयत्न करा. बरेचसे असे पदार्थ असतात जे आपण नॉनस्टिकमध्ये अवॉइड करू शकतो, किंवा काही काही पदार्थ असतात जे नॉनस्टिकमध्ये चांगले बनतात, कमी तेलात बनतात, तर ते तुम्ही त्यामध्ये बनवू शकता. फक्त काळजी घ्यायची ही की त्याच्यामध्ये लाकडी किंवा सिलिकॉनचा आपला स्पॅच्युला किंवा चमचा किंवा उलथनं जे आहे ते वापरायचं, जेणेकरून त्याला स्क्रॅच येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा आपण ते धुतो त्यावेळेस सुद्धा तारेची घासणी न वापरता, जेव्हा स्क्रबर असतो आपला, स्क्रबरनी त्याला व्यवस्थित हलक्या हाताने धुवून घ्यायचं, जेणेकरून त्याला कोणतेही स्क्रॅच पडणार नाही. असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक वरती बोलण्यासाठी. सोबत राहा. जर नवीन आहात तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कॉमेंटमध्ये, आणि लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.